मित्रांनो, व्हिडिओ नंबर 161. चला तर सुरू करूया आणि बघूयात काय ते विषय. मित्रांनो, आजचा विषय पेप्टिक अल्सर म्हणजे काय ते जाणून घेऊया. तर पेप्टिक अल्सर हा आमाशय म्हणजे जठर अथवा आवरणात होणारा छोटासा खुला व्रण असतो. जो अत्यंत वेदनादायी असतो. अधिक मद्यपान करणेही अल्सर होण्याची शक्यता असते. पुढे बघूया. यामध्ये पोटाच्या वरील भागात अथवा छातीच्या खाली वेदना जाणवतात. पोटातील आम्लाच्या कारणाने होणाऱ्या दाहाने आमाशय अथवा डुडेमनच्या आवरणावर परिणाम झाल्यास पेप्टिक अल्सर होतो. धूम्रपान आणि तणावाने अल्सर होण्याचा धोका वाढतो. तसे कोणालाही होऊ शकतो. महिलांच्या तुलनेत पुरुषात दुपटीने हा त्रास सतावतो. अधिक मद्यपान करण्यानेही अल्सर होण्याची शक्यता राहते. लक्षणे. याची लक्षणे काय आहेत बघूया. जडपणा जाणवणे, छातीमध्ये जळजळ होणे, दाह होणे, पोटामध्ये वेदना होणे, सुई टोचल्याप्रमाणे वेदना होणे, मुरडा येणे, पाठदुखी होणे, यापैकी कोणतेही अथवा सर्वच अल्सरची प्रारंभिक लक्षणे होऊ शकतात. अल्सरच्या समस्येत जड अन्न घेऊ नये. याने नुकसान होऊ शकते. कॉफी, चहा, मद्यपान आणि मसालेदार पदार्थ याचे सेवन करू नये. तणावमुक्त राहावे. धूम्रपान करू नये. इलाज केल्यावर 4 ते 6 आठवड्यात सामान्यपणे अल्सर ठीक होतो. इलाज सुरू केल्यानंतर 4 ते 6 आठवड्यात सामान्यपणे अल्सर ठीक होतो. इलाज चालू ठेवावा जेणेकरून अल्सर पुन्हा होऊ नये, परंतु इलाज डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बंद करावा. आता भोजनातील सहाय्यक खनिज पदार्थ काय काय आहेत ते आपण जरा बघूया. खनिज द्रव्यांमध्ये शरीराच्या अस्थी, रक्त इत्यादी धातू उत्पन्न होण्यास व पुष्ट होण्यास मदत मिळते. अन्नादिकांचे पचन व समीकरण होण्यासही खनिज द्रव्ये सहाय्यक होतात. खनिज पदार्थात मुख्य मीठ आहे. एकूण सर्व मिळून दैनिक दीड तोळा खनिज पदार्थ असावेत. तर पोळी, वरण, शाकभाज्या, तांदूळ, दूध, मांस इत्यादी पदार्थातून इतर खनिज पदार्थ उचित प्रमाणात मिळतात. परंतु या पदार्थात मीठ कमी असते, म्हणून ते वरून मिसळून खावे लागते. मांसात स्वाभाविकपणे मीठ पुरेसे असते, म्हणून मांसाहारी लोकांना वरून मीठ कमी लागते. परंतु शाकाहारी भोजनात साधारणपणे अर्धा तोळा मीठ वरण, भाजी व कणकेत मिसळून नेहमी खावे. मीठ मुळीच न खाण्याने अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होऊ शकतात. मित्रांनो, लक्षात ठेवा. मीठ मुळीच न खाण्याने अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होऊ शकतात. इतर मसाले, लोणची, चटण्या, ब्रंबे इत्यादीचा उपयोग फक्त भोजनाची रुची किंवा स्वाद वाढविण्यासाठी होतो. व्हेरी गुड. जरूर असेल तेव्हा थोड्या प्रमाणात हे पदार्थ खावेत. मित्रांनो, हा माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे. तरी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि
कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.